नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी विथ भारती या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि परत एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहेत आणि ते म्हणजे ऑलिम्पियाड वर्कबुक आपण सॉल्व करतो आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मागचे 4 चॅप्टर्स कंप्लीट केलेले आहेत. ते म्हणजे नंबर सेन्स, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, लेंथ, वेट अँड कम्पॅरिझन. आत्ता आपण चॅप्टर 5 हे पाहणार आहोत. तर मित्रांनो, चला आपण सुरुवात करू की मॅथ ऑलिम्पियाड हे कशा पद्धतीने सॉल्व केलेले असतात आणि तेही पूर्ण मराठीमध्ये. तर मित्रांनो, जेव्हा आपण सॉल्व करत असतो तेव्हा तुमच्याकडं पेन्सिल, इरेझर आणि एक नोटबुक असायला हवी, जेणेकरून मी ज्या पद्धतीने तुम्हाला सोडून देत आहे त्या पद्धतीने तुम्ही ही सॉल्व करणार. तर आजच्या चॅप्टरचं नाव आहे आपलं टाईम. तर आज आपण टाईम म्हणजे काय, तर आपण ते कसं काउंटिंग करत असतो, जसं की वीक असतात, डे असतात, त्याच पद्धतीने मंथ आहेत, बरोबर. तर ह्या गोष्टींचा अभ्यास करून आपण हे टाईम चॅप्टर सॉल्व करणार आहोत. तर पहिले म्हणजे तुम्हाला एका आठवड्यामध्ये म्हणजे एका वीकमध्ये किती दिवस असतात हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर आपण एक चार्ट इथं बनवलेला आहे की डे इन द वीक, फर्स्ट संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. मुलांना तुम्हाला जर पॉसिबल असेल तर हे सगळे डेजची जे नेम्स आहे ते तुम्ही नोटबुकवर लिहून घ्या. म्हणजेच तुम्हाला जेव्हा आपण सॉल्व करू ते पटापट तुम्ही सॉल्व करू शकतात. तर दुसरं म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजेत की एका वर्षामध्ये किती महिने असतात आणि कुठल्या महिन्यात किती दिवस असतात. तर एका वर्षात आपले टोटल 12 महिने असतात. इट्स मीन 12 मंथ इन 1 इयर्स. ओके. सो फर्स्ट इज जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. आणि मित्रांनो, एक महत्त्वाचे म्हणजे त्या महिन्यामध्ये किती दिवस असतात हेही आपल्याला माहिती हवं आहे. आणि ही एकदम सोपी ट्रिक आहे. ते जर तुमचं लर्न होत नसेल की अरे एवढे दिवस कसे, तर त्याच्यासाठी एकदम सोपी ट्रिक असते की आपली मूठ घट्ट बंद करावी. आणि हे बघा, ज्या ठिकाणी उंच भाग आहे, ओके, एक खाली नंतर वरती, परत खाली परत वरती, तर अशा पद्धतीने आपण लर्न करू शकतो. म्हणजेच काय, तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, परत इथून ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. मुलांनो, ज्या आपला जो उंच भाग असतो तो म्हणजेच 31 आणि जो डाऊनला आहे थोडासा दोघांच्या मध्ये, तर ते असतं 30. फक्त जो आपण फेब्रुवारी महिना घेत असतो त्यालाच आपण 28 किंवा 29 म्हणायचं असतं. त्यातही प्रत्येक 4 वर्षानंतर एक लीप इयर येत असतं. लीप इयर म्हणजे काय मुलांनो, की ती फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस नसतात, तर त्या ठिकाणी 29 डेज असतात, बरोबर. तर त्याला लीप इयर म्हणतात, की ज्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 डेज असतात त्याला लीप इयर म्हणतात. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून हेही तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पहिले लिहून घ्या. मंथ ऑफ द इयर, त्यांचे दिवस, आणि दुसरं म्हणजे डे द वीक, आणि तिसरं म्हणजे आपण मॉर्निंगला जे काही खात असतो, जेवत असतो, त्याला काय म्हणतात. आफ्टरनूनला जेवताना काय म्हणतात. नाईटला जे काही जेवण करतो त्याला काय म्हणतात. तर मॉर्निंगला काही खाल्लं जातं त्याला ब्रेकफास्ट म्हणतात, आफ्टरनूनच्या जेवणाला लंच म्हणतात, तर नाईटला जे काही खाल्लं जात असतं त्याला डिनर म्हणतात. हेही तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या. म्हणजेच आपलं जे चॅप्टर आहे ते तुम्ही काही मिनटातच सॉल्व करणार आहात. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करू. पहिलं, मॅथमॅटिकल रिझनिंग. मी दरवेळेस सांगते की आपले 3 टॉपिक असतात सॉल्व करताना. मॅथमॅटिकल, दुसरं असतं एव्हरीडे मॅथमॅटिक, आणि तिसरं असतं अचिव्हर सेक्शन्स. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अचिव्हर सेक्शन हा प्रत्येकी 3 मार्क्सला असतो ॲक्च्युली. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश मंथ ऑफ द इयर हॅज नायदर 30 नॉर 31 डेज. आता किती सोपं आहे. असा कोणता महिना आहे, म्हणजे
कोणता महिना आहे की त्यात 30 पण नाही आहेत आणि इट्स मीन 30 डेज पण नाही आहेत आणि 30 पण नाही आहेत. तर मुलांनो, आपण जे लिहिलेलं आहे ते आपण बघू शकतो. असा कोणता महिना आहे बरं की ज्याच्यात फक्त येस, तर तो म्हणजेच फेब्रुवारी. तर आहे किती महिने आहेत ते? एकच आहे. म्हणजे तो एक महिना आहे आणि तो कुठल्या प्लेसवर आहे, तर तो म्हणजे आपल्या सेकंड मंथ येतो. कोणता? सेकंड मंथ. म्हणजेच आपलं ऑप्शन झालं सी. क्वेश्चन 2. डॅश कम आफ्टर ऑक्टोबर बट बिफोर डिसेंबर. अरे वा, परत आपण आपला चार्ट यूज करत की असा कोणता महिना जो ऑक्टोबर नंतर येतो आणि डिसेंबरच्या पहिले येतो. बरोबर, तो म्हणजेच 11th मंथ नोव्हेंबर. आहे का ऑप्शन? येस, ऑप्शन बी. थर्ड क्वेश्चन. विच इज द 8th मंथ ऑफ द इयर. तर आपला 8वा महिना कोणता? 8th मंथ. देन 1 2 3 4 5 6 7 8. व्हेरी गुड. तर आपला मंथ आहे ऑगस्ट. तर ऑप्शन आपला आहे सी. विच ॲक्टिव्हिटी डू यू डू इन द इव्हिनिंग. मग आता इव्हिनिंगला तुम्ही काय करतात? हॅविंग डिनर? नो. वेकअप अर्ली? हाऊ इज पॉसिबल? नाव सी, प्लेईंग. बरोबर. तर तुम्ही जातात ना खेळायला? येस. तर इव्हिनिंगला आपण प्लेईंग करत असतो. मुलांना नन ऑफ देज म्हणजे जेव्हा तुम्हाला एकही ऑप्शन बरोबर वाटत नसेल तेव्हा तुम्ही नन ऑफ देज हे करू शकतात. क्वेश्चन 5. इन द लीप इयर फेब्रुवारी हॅज डॅश डेज. मी अगोदरच सांगितलं की ज्या फेब्रुवारी महिन्यात 29 डेज असतात त्याला लीप इयर म्हणतात. बरोबर, म्हणजेच ऑप्शन नंबर बी. इफ टुडे इज अ मंडे देन द डे आफ्टर टुमॉरो विल बी डॅश डॅश. तर मुलांना बघू आपण की टुडे इज अ मंडे म्हणजे हे बघा, टुडे इज मंडे, डे आफ्टर टुमॉरो म्हणजे हा झाला मंडे नंतर हा टुमॉरो, पण डे आफ्टर टुमॉरो कोणता येतो आहे आपला, तर तो म्हणजे वेन्सडे. म्हणजेच आपलं ऑप्शन जे आहे ते म्हणजेच काय? डी. देर आर डॅश डे इन 3 वीक. किती? 3. मुलांनो, इन 1 वीक देर आर 7 डेज. ओके, 7, देन सेकंड वीक 7, देन थर्ड वीक 7. इट्स मीन 21. तर 3 वीकमध्ये टोटल 21 डेज असतात. बरोबर. देन क्वेश्चन नंबर 8. इफ ऑल सॅटरडेज अँड संडे आर हॉलिडे देन इन द मंथ ऑफ मार्च देन हाऊ मेनी टोटल हॉलिडेज विल वी गेट इन द दॅट मंथ. ते सांगतात की सॅटर्डे आणि संडे तर सुट्टी आहे. बरोबर, मग ते किती दिवस आहेत? चला तर मग आपण काउंटिंग करू. संडे रेड मार्क्सवाला आणि लास्ट इकडचा सॅटर्डे. सो संडे म्हणजे 1 2 3 4 5 हे संडेचे. देन सॅटर्डे 1 2 3 4 अँड 5. 5 + 5 ॲन्सर 10 म्हणजे ऑप्शन नंबर सी. 9th क्वेश्चन. विच डे ऑफ द वीक इज ऑलवेज अ हॉलिडे इन स्कूल. इट्स अ फेवरेट क्वेश्चन आणि त्याचं आन्सर तर लगेच माझ्यापेक्षाही अगोदर दिलं असेल तुम्ही. येस, ऑप्शन बी, संडे. हाऊ मेनी मंथ ऑफ द इयर हॅव 31 डेज. आता किती महिने आहेत आपल्या वर्षातून की ज्यांच्यामध्ये 31 डेज येतात? चला तर मग बघू आपण परत. 1 2 3 4 5 6 अँड 7. बरोबर. तर 7 मंथमध्ये 31 डेज असतात. देन विच डे इज जस्ट बिफोर द सेकंड ट्यूजडे ऑफ सप्टेंबर. तर मग ट्यूजडे, तर संडे, मंडे अँड ट्यूजडे. ट्यूजडेचं आपल्याला कुठलं सांगितलेलं आहे? सेकंड ट्यूजडे. सो फर्स्ट ट्यूजडे अँड सेकंड ट्यूजडे. सेकंड ट्यूजडे इट्स मीन 9 सप्टेंबर. पण पुढचं सांगितलं आहे की ते जस्ट बिफोर. जस्ट बिफोर म्हणजेच काय? 8 सप्टेंबर. येस, सो दिस डेट इज 8 सप्टेंबर. नाव क्वेश्चन नंबर 12. डॅश कम जस्ट आफ्टर द 8th मंथ ऑफ द इयर. जस्ट आफ्टर द 8th मंथ. आता 8th मंथ कुठला आहे? ऑगस्ट. त्याच्या आफ्टर सांगितलं आहे, जस्ट आफ्टर. इट्स मीन सप्टेंबर म्हणजेच ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 13. विच ऑफ द फॉलोइंग मंथ लाय बिटवीन 4th अँड 9th मंथ ऑफ द इयर. ओके, काय सांगितलेलं आहे आपल्याला? फॉलोइंग लाय बिटवीन 4th अँड
9th यांच्यातला मधला. चला आता मित्रांनो बघू आपण की एप्रिल टू 9 मंथ म्हणजे 4 to 9 यांच्यामध्ये कोणता महिना येतो आहे ते आपण चेक करणार आहोत. बरोबर. तर इथे जे बुक्स दिलेले आहे त्याच्यात पहिला महिना दिलेला आहे आपल्याला एप्रिल, जुलै, सप्टेंबर. आता 4th म्हणजे एप्रिल म्हणजे हा येणार नाही, 9th म्हणजे सप्टेंबर म्हणजे हा पण येणार नाही. मग ऑल ऑफ दिस प्रश्नच नाही. तर मग त्यांच्यामध्ये फक्त कोणता येतो आहे? जुलै. तर ऑप्शन बी. क्वेश्चन 14. विच ऑफ द फॉलोइंग शो द नून टाईम. नून मित्रांनो, नून कुणाला म्हटलं जातं? तर ते म्हणजे दुपारचे जे काही 12 असतात, मध्यान्नाचे जे 12 असतात त्याला नून असं म्हटलं जात असतं. ओके. तर इथे दिसत आहेत आपल्याला सनराईज झालेला आहे, इथे सनसेट आहे म्हणजे संध्याकाळ असेल, ट्विंकल स्टार म्हणजे हे पण नाही. हा बघा एक मुलगा डोक्याला हात लावून खूप असा प्रखर सूर्य दिसतोय आपल्याला एकदम हाट, तर ते म्हणजे नून. तर ऑप्शन आपला डी राहणार आहे. इफ कोमल्स बर्थडे इज जस्ट आफ्टर 3rd Tuesday of May, then when will कोमल सेलिब्रेट हर बर्थडे. आता ही जी कोमल आहे ती 3rd Tuesdayच्या आफ्टर तिचा बर्थडे सेलिब्रेट करणार. सो वेर इज अ ट्यूजडे, 1st Tuesday, 2nd Tuesday अँड 3rd Tuesday. त्याचा आफ्टर म्हणजे काय? 21st Wednesday. So May 21st is our answer. Now solve the everyday mathematics. Which of the following activities generally take the least time? सगळ्यात कमी टायमिंग कशाला लागतो? क्लॅपिंगला? येस. ते तर पटापट येतात. होमवर्क? नाही मॅम, दिवसभर होमवर्क होतच नाही आमचा. ऑप्शन सी लॉंग आहे आणि हे पण लॉंग आहे, तर ऑप्शन फक्त एच. नाव क्वेश्चन नंबर 17. द टाईम वेन वी हॅव अवर लंच इज. बरोबर. तर आपला लंच आपण कधी करत असतो? इव्हिनिंगला नाही, नाईटला डिनर असतो, आफ्टरनून. व्हेरी गुड. आणि मॉर्निंगला ब्रेकफास्ट असतो. क्वेश्चन नंबर 18. देअर आर 12 डॅश डॅश इन अ इयर. तर मी अगोदरच सांगितलं की एका वर्षात किती महिने असतात? तर टोटल 12. युअर ऑप्शन इज सो 12 काय? मंथ. चिल्ड्रन आर प्लेइंग वाईल द सन इज सेटिंग इन द स्काय इन मस्ट बी. मॉर्निंग आहे का जेव्हा ते खेळत आहेत? सिटिंग इन द स्काय. नाईट आहे का? नाही. इव्हिनिंग? येस. तर ते आहे आपलं इव्हिनिंग. बरोबर. तर क्वेश्चन नंबर 20. विच ॲक्टिव्हिटी डू यू डू ॲट नाईट? सिटिंग ऑन चेअर? नाही. प्लेइंग फुटबॉल? नो. स्लीपिंग? येस. रात्री झोपतोच आपण. अँड गोइंग टू स्कूल? नो. देन अचिव्हर सेक्शन वी स्टार्ट. Question number 21. How many total numbers of days are there from 16th March to 23rd April? तर चला मुलांना आपण सॉल्व करू. हाऊ मेनी टोटल नंबर्स डे देअर फ्रॉम 16 मार्च टू 20. इथे मार्च आहे बरोबर आणि इथे एप्रिल आहे. म्हणजे 16 मार्चपासून जे स्टार्ट झालेलं आहे ते 23rd एप्रिलमध्ये किती दिवस आहे? एकदम सोपं आहे. देन 16 प्लस 23. 6 plus 3 9 and 1 plus 2 3. 39 हे आपलं ऑप्शन आन्सर आहे. ते म्हणजे ऑप्शन ए. नाव क्वेश्चन नंबर 22. सोनल विजिटेड टू हर अंकल हाऊस ऑन 2nd Wednesday. क्वेश्चन रीड करत असतानाच आपण अंडरलाईन करत जायला पाहिजे. म्हणजे 2nd Wednesday कुठं आहे? तर 11 of June. शी स्टे देअर फॉर 12 days. ऑन विच डेट विल शी रिटर्न बॅक टू हर होम. ती गेली कधी? 11th. आणि तिथून ती किती दिवस राहिली? तर ते 12 दिवस. तर आपण ते काउंटिंग करू. नाव स्टार्ट. देन 11च्या पुढे आपण स्टार्ट करणार. तर 12 13 14 15 16 17 18 19 20 21 अँड 22 अँड देन 23. म्हणजे आपल्याला टोटल 12 डेज हवेत. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अँड 12 म्हणजेच 23rd June. ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 23. देन इफ डे बिफोर यस्टरडे वॉज संडे देन द डे आफ्टर टुमॉरो विल बी डॅश डॅश. म्हणजेच किती? जर कालपास उद्या होता